नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार. ऑगस्ट महिना. आनंद समाधान. 19 ऑगस्ट. आपल्याला देवाची नड वाटते का? ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्या गोष्टीची आपल्याला नड लागते. ती नसेल तर हळहळ वाटते. तशी आपल्याला देवाची कधी नड लागली आहे का? देवाचे प्रेम लागायला हवे असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे. व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून वृत्तीला भगवंताकडे गुंतवावे. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. देवापासून आपले नडते असे वाटले पाहिजे. ज्याचा सहवास आपण करतो त्याचंच आपल्याला प्रेम लागते. ज्याचे प्रेम लागते त्याचीच आपल्याला नड भासते. आपण पाहतोच सहवासात किती प्रेम आहे ते. थोड्याशा सहवासाने जर एवढे प्रेम उत्पन्न होते, तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचे किती प्रेम मिळेल बरे. म्हणून त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा. भगवंताच्या सहवासात राहायचे म्हणजे अहमपणा विसरून करता करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. होणारे कर्म त्याच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल. नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही. नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम मुमुक्षु, मग साधक व पुढे सिद्ध होतो. काही बोलायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात रहा. धन्यवाद.